लग्न होऊन गेलेली मुलगी पहिल्यांदा जेव्हा श्रावण महिन्यामध्ये माहेरी येते त्यावेळेला तिची आई सर्व मैत्रिणींना आणि गावातल्या महिलांना बोलवते आणि पहिली मंगळागौर पुजली जाते। आणि त्याची आख्यायिका अशी आहे, मंगळागौर पुजल्यानंतर ती 5 वर्ष क्रमाने 5 वर्ष ती मंगळागौर सुख समाधानाने आईच्या घरी जाऊन माहेरी तिला साजरी करावी लागते। आपण एक काम करूया, आजचा पहिला फुगडीचा जो प्रकार आहे ना तो आपण काय करूया, पिवळ्या साड्यावाले जेवढे आहेत ना सगळ्यांनी इकडे यायचं। ज्यांनी ज्यांनी पिवळी साडी नेसली आहे त्यांनी पुढे यायचं। जे गाणं वाजेल त्याच्यावर फुगडी खेळा। फुगडीचा प्रकार मी सांगत जाईल तुम्हाला आणि आपल्याकडे सगळ्या महिला आहेतच ना मदतीला, तर या गाणं मी सांगणार नाहीये, ते वाजणार आहे। रेडी? पकडा पकडा दिला, जाऊ देऊ नका। या वर्षी सुटली होती ती, सुटली होती जाऊ बोलावते जाऊ बोलावते खुर्ची का मिरची
मुलीने इकडे यायचंय. आई आणि मुलीच्या जोड्या तर बघा किती आहेत. त्यानंतरची जोडी मी सांगते, आजी आणि नात येणार आहे. तुझी चोळी तुझी साडी नेसून पाहिली, माथ्यावरची तुझी टिकली लावून पाहिली, सगळं केलं तरी देखील जमलं नाही काही. कशी हो तुझ्यासारखी मी सॉंग आई, सांग आई, कशी हो तुझ्यासारखी मी सांग आई. बरोबर. यांना मंगळागौर कसं वाटते ते मला यांच्या तोंडून ऐकायचं. दुर्बाई, मला मंगळागौर खूप आवडते कारण आम्ही सगळे एकसाथ येऊन एवढे मजा करतो, तर मला खूप मजा येते. मला मंगळागौर आवडते, खूप चिडवता येतं मम्मीला. मला मंगळागौर आवडते कारण आपण एकत्र नाचतो. मला मजा आली. मानसिक आम्ही नाचणार. हा, हे ताई. मला नाचायला आवडतं. आणि तू छान नाचते ना. आणि मला माहिती नव्हतं हे काय, पण खूप आवडलं. लास्ट इयर ती आत्या बरोबर आली होती, यावेळेला आई बरोबर आली. कसं वाटलं? चांगलं होतं, मला आवडलं. तवली 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 लवली लवली लवली, तवली 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 कंबर 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 लवली लवली लवली. खूप बाई. पुढची आजी तयार राहा. आता वेगळा, हा पुढीचा वेगळा प्रकार आहे. ऐकलं आता आम्ही ऐकलं. या पुढच्या वेळेला मंगळागौरला येणार आहे. टाळ्या.
पवनाचा डाव मांडला मस्त मस्त वाटेल थोडं बळा बळा अरे हला हला असे छान वाटेल उखळ प्रेमाची काढिली उखळ प्रेमाची काढिली स्वस्थ बसूनी सद्गुरु जवळे स्वस्थ बसूनी सद्गुरु जवळे त्याला घेतला ज्ञानाचा तोच अमृताचा डाव मांडला ताळी मला पंचतत्वांची गोफळ चोद पाखरे जाण पंचतत्वांची गोफळ चोद पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा करीत से जागरण केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडला सगळ्यांनी हात आपण सांगतोय की आमच्या निश्चय कॉम्प्लेक्स जे आता नवीन आपल्याला नाव मिळालेलं आहे निश्चय कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यामधला आपल्या निश्चय सखी मंच यांनी यावर्षी तुझी मनोभावे प्रार्थना केलेली आहे तर ही प्रार्थना तू गोड मानून घे आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर आणि चूक आमची पदरी पाडून घे आम्ही जी सेवा केलेली आहे ती मनापासून केलेली आहे तर आमची सेवा तू गोड मानून घे आणि सर्वांना चांगलं आरोग्य आमच्या मुलांना चांगलं आरोग्य घरामध्ये चांगलं गोड वातावरण आनंदी सगळ्यांना राहू दे सगळ्यांना स्वस्थ राहू दे आणि संपूर्ण निश्चय मधल्या प्रत्येक घरोघरी एक चांगलं हसत खेळत वातावरण राहू दे म्हणून आपण प्रार्थना करूया बोला श्री मंगळागौरी माते की जय